वळूयात पुढच्या बातमीकडे। भारतात परतल्यावरती मुंबईचे करार झाले त्यावर उत्तर देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना आणि मनसे आघाडीवर असल्याचं फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। सध्या दावोसमधील गुंतवणुकीवरती लक्ष केंद्रित असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। एक करार कल्याण डोंबिवली में मनसे के साथ शिंदे गुट का हुआ है, तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या? मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूं। महाराष्ट्र आऊंगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा, आप चिंता मत कीजिए। देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला केडीएमसीच्या बाबतीत जे नवसत्ता समीकरण होत आहे ते असं म्हणाले की महाराष्ट्रात जे राजकीय करार झालेले आहेत मी मुंबईत परत आल्यानंतर या विषयावर बोलेन। तुम्हाला असं वाटतं की जे काही घडले केडीएमसी मध्ये ते फडणवीसांना पटलं असेल? मला असं वाटतं की त्यांना पटलं असेल, हे मी आधीच बोललेलो आहे। दावोस मधून मुंबईला आल्यावरती अनेक विषयावर काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात। त्याच्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की आपण खूप मोठं कार्य केलेलं आहे, पण मुख्यमंत्री हा राज्याचा बॉस असतो, सत्ता त्याची असते। संजय राऊत असे म्हणतात की एवढे वाईट दिवस आमच्यावरती आलेले नाहीत की तुम्हाला सोबत घ्यायला पाहिजे, आणि त्यांनी असं म्हटलं की अरे बाबा, दावोसवरून आल्यावरती सगळं ठरवतील। ते फार मोठे मुंबई महापालिकेमध्ये मनसेला सोबत येत असतात, आम्ही छोटे कार्यकर्ते। तर विकासाच्या मुद्द्यावर मनसेनं केडीएमसी मध्ये पाठिंबा दिला असं एकनाथ शिंदे म्हणतात। केडीएमसी मध्ये भाजप आणि शिवसेना युती, मनसेची देखील साथ असं शिंदेंनी स्पष्ट केलंय। विकासाच्या मुद्द्यावरती मनसेनं केडीएमसी मध्ये आपल्याला पाठिंबा दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलं। याआधी देखील लोकसभेला मनसे आमच्या सोबत होती अशी देखील आठवण शिंदेंनी करून दिली आहे। केडीएमसी मध्ये शिवसेना भाजपची युती तर आहेच, मात्र मनसेची देखील साथ असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात। सेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्या सोबत होती, त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर। आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे, ही युती आजची नाहीये। आम्ही युतीमध्ये तिकडे महायुतीमध्ये सत्ता स्थापन करणार आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आता मनसे जे आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे। बघूयात पुढची बातमी। आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती मी माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा मग स्वार्थासाठी कधीच नसेल असं राज ठाकरे म्हणतायत। मी एक शब्द आज पुन्हा देतो असं म्हणत राज ठाकरे यांनी सूचक ट्विट केलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं यांचं हे ट्विट आता समोर आलेलं आहे। आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय असं देखील राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। आज निष्ठा सहज विकल्या जातायत, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय।